हॅलो नमस्कार. गंगाखेडची प्रसिद्ध कलम घरी कशी करायची ते बघणार आहोत आपण. तर सर्वात पहिले मी गंगाखेडची प्रसिद्ध कलम या रेसिपीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की एकदा वॉच करा. तर इथे मी 2 लिटर दूध घेतले. आता हे दूध छान आपल्याला उकळायचे, उकळून घ्यायचे. जोपर्यंत हे दूध घट्ट होत नाही तोपर्यंत आपण हे दूध उकळून घेऊया. त्यामध्ये मी केसर ॲड केले. आता हे दूध छान अर्ध झालं ना तर त्यामध्ये 1 टीस्पून की नाही आपल्याला विलायची पावडर ॲड करायचे. आता विलायची पावडर छान मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर ॲड करायची. आता साखर ॲड केली ना तर आपल्याला कंटिन्यू छान मिक्स करत राहायचे. आपल्याला हे बिलकुल खाली लागलं नाही पाहिजे. तर आता मी ते पातेल्यातलं मिश्रण की नाही पूर्ण ते कढईमध्ये मी ट्रान्सफर करून घेत आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचे. जोपर्यंत हे मिश्रण छान घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचे. आता मी त्यामध्ये की नाही 2 टेबलस्पून आपल्याला तूप ॲड करायचे. आता तूप ॲड केलं ना तर छान मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता जी कलमचं जे मिश्रण आहे ना छान घट्ट झालेलं आहे. ह्याच थिकनेसवर आपल्याला हे मिश्रण पाहिजे. आता मी गॅस बंद करून घेते आणि कढई खाली काढून घेते. आता परत एकदा छान मिक्स करून घेते. आता हे आपल्याला जी गंगाखेडची जी कलम आपण घरी करायलो ना तर त्याचं मिश्रण की नाही आपल्याला गरम गरमच सेट होण्याकरता ठेवायचे. आता इथे मी काय केलं, प्लास्टिकच्या डब्यामध्ये की नाही बटर पेपर ॲड केलं. आता त्यामध्ये की नाही पूर्ण मी ती कलमचं जे मिश्रण की नाही ॲड करून आता ही कलम की नाही आपल्याला 2 ते 3 तासाकरता सेट व्हायला ठेवायची. आता कलम छान सेट झाली. 3 तासानंतर मी डिमोल्ड केली. आता तुम्ही बघू शकता गंगाखेडची प्रसिद्ध कलम याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.